Hello friends, welcome back once again. I am Dr. Aniket Gatade. Today we are going to discuss about the last concept of the topic sexual reproduction in flowering plant. Today we are going to discuss about the new concept, that is apomixis and polyembryo. As we know that seed is the product of sexual reproduction. Seed is the product of sexual reproduction. We have already seen all these concepts related with the seed, development of seed, structure of seed, how the seed actually formed from the fertilized ovule. हे सगळं आपलं बघून झालेलं ऑलरेडी. आज आपण एक नवीन मेकॅनिझम बघणार आहे. ते मेकॅनिझम म्हणजे ॲपोमिक्सिस आणि पॉलीएम्ब्रियो. ॲक्च्युली मी मगाशी म्हटल्यासारखं सीड आर product of sexual reproduction. Seeds are product of sexual reproduction. But in some species of a flowering plant, काही फुलं येणारी जी प्लांट आहेत त्याच्यामध्ये स्पेशल मेकॅनिझम दोन ग्रुप आहेत. स्पेशल मेकॅनिझम आहे त्या प्लांटमध्ये. नॉर्मली फ्लॉवरिंग प्लांट आपण बघितलेले आहेत, पण काही फ्लॉवरिंग प्लांटमध्ये स्पेशल मेकॅनिझम आहे. ते दोन प्लांट्स कुठले, तर एक ॲस्टरस फॅमिली, ॲस्टरस आणि दुसरी ग्रास किंवा ग्रासेस म्हटलं तरी चालेल. ॲस्टरसी फॅमिली आणि ग्रास ह्या दोघांमध्ये सीड फॉर्मेशन होतं आणि त्यासाठी काही स्पेशल मेकॅनिझम आहे. And that special mechanism is known as apomixis. That special mechanism is known as apomixis. Okay. Now, what mean by the apomixis? As we know that the fertilized ovule get converted into seed. हे ovule आहे, हे त्याचे इंटिग्युमेंट्स आहेत. आतल्या बाजूला एम्ब्रियो सॅक आहे, त्याच्यामध्ये आतल्या बाजूला झायगोट प्रेझेंट आहे. या झायगोटचं पुढं होतं एम्ब्रियो, एम्ब्रियोचं पुढं होतं सीड. हे नॉर्मली आपण कंप्लीट त्याची ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, हाऊ इट फॉर्म्ड ह्याबद्दल कंप्लीट नॉलेज आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. ॲपोमिक्सिस नावाचा काय प्रकार आहे, म्हणजे एक इथं ठरलेला आहे, काय ठरलेलं आहे की सीड जर फॉर्मेशन व्हायचं असेल तर फर्टिलायझेशन इज मस्ट. फर्टिलायझेशन शिवाय सीड हे तयार होत नाही. म्हणून मी पहिलाच स्टेटमेंट लिहिलं, सीड्स आर द प्रोडक्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. बट इन सम केसेस, इन सम स्पेशल केसेस, स्पेशल स्पेसीज, सम स्पेशल मेकॅनिझम actually developed, and that special mechanism is called as apomixis. It can be defined as formation of seed without fertilization. फर्टिलायझेशन न होता सीडचं जर फॉर्मेशन झालं तर दॅट इज कॉल्ड ॲज अ apomixis, and that seed is considered as apomictic seeds. apomixis हे ॲस्टरसी आणि ग्रासेस फॅमिली मधलं एक सगळ्यात महत्त्वाचं स्पेशल मेकॅनिझम आहे. ज्या स्पेशल मेकॅनिझममध्ये सीडचं फॉर्मेशन होत आहे पण फर्टिलायझेशन मात्र होत नाही. हे जे मेकॅनिझम आहे ह्याला आपण ॲपोमिक्सिस असं म्हणलेलं आहे. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव टॉक्ड अबाउट द पार्थिनोकार्पी. व्हॉट मीन बाय द पार्थिनोकार्पी? इट इज सेम और डिफरंट? Yes, parthenocarpy is slightly different. Parthenocarpy, it can be defined as formation of fruit. Just underline the word fruit without fertilization. And this is the basic difference between the apomixis and parthenocarpy. Formation of fruit without fertilization is known as parthenocarpy. We have already seen in the previous lecture. आपण मागच्या लेक्चरमध्ये फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन
फॉर एक्झाम्पल बनाना, त्याला आपण पार्थिनोकार्पिक फ्रूट असं म्हणतो, हे ऑलरेडी बघितलंय. आता आपण कन्सेप्ट बघतो ॲपोमिक्सिस, फॉर्मेशन ऑफ सीड विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज ॲपोमिक्सिस. हे 2 पॉईंट सगळ्यात महत्वाचे आहेत. ॲक्च्युली सीड फॉर्मेशन व्हायला लागलंय म्हणलं की सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायला लागलंय, पण ॲक्च्युली हे विदाउट फर्टिलायझेशन सीड तयार झालंय. म्हणजे ॲपोमिक्सिस इज फॉर्म of asexual reproduction which mimicry or mimics sexual reproduction. म्हणजे ॲपोमिक्सिस मध्ये सुद्धा सीड तयार होत आहे आणि हे एक असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे, पण तो आपल्याला वाटताना किंवा तो बिहेव करताना सेक्शुअल रिप्रोडक्शन सारखा बिहेव करतो. कारण सीड फॉर्मेशन होणं हे एकमेव कॅरेक्टर आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनचं. सीड जर तयार व्हायचं असेल तर सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं पाहिजे, पण ॲपोमिक्सिसमध्ये फर्टिलायझेशन न होता डायरेक्ट सीड तयार होत आहे, म्हणजे इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही. म्हणजे ॲपोमिक्सिस इज द टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन which mimics, this is very important, which mimics the sexual reproduction. म्हणजे ते मिमिक करतंय, ते सेक्शुअल रिप्रोडक्शन असल्यासारखं वाटतंय, पण ॲक्च्युली सेक्शुअल रिप्रोडक्शन ते नाही आहे, इट्स असेक्शुअल रिप्रोडक्शन. There are some several ways of development of apomictic seed. Now apomixis is the formation of seed without fertilization is known as apomictic, but some ways are there, some types are there. First type, diploid egg is formed. Without meiosis. आता मला सांगा, जे डिप्लॉइड एग आहे ते डिप्लॉइड एग जे आहे, एग म्हणजे फिमेल गॅमेट. व्हॉट इज द एग? एग इज द फिमेल गॅमेट. मग तसं बघायला गेलं तर फिमेल गॅमेट ही काय असायला पाहिजे? हॅप्लॉइड असायला पाहिजे. पण इथं आपण काय मेन्शन केलेलं आहे? डिप्लॉइड मेन्शन केलेलं आहे. मग ही फिमेल गॅमेट हॅप्लॉइड असायला पाहिजे, पण हॅप्लॉइड नसून ही फिमेल गॅमेट कशी आहे? डिप्लॉइड आहे. फॉर्म विदाउट मिओसिस. मिओसिस न होता ही एग तयार झालेली आहे, आणि ही जी एग आहे ते मिओसिस शिवाय तयार झाले आहे. त्यामुळं खरं तर मिओसिस मध्ये काय होतं? तर फॉर एक्झाम्पल 2n गेट कन्वर्टेड इनटू n अँड n. मग ही एग आहे, मग एग कशी असणार आहे? n. मग इथं डिव्हिजन कुठलं झालं? मिओसिस. जर समजा मिओसिस झालंच नाही तर काय होईल? हे 2n आहे, ह्या 2nचं काय राहील? 2n. ही एग असणार आहे, म्हणजे एग कशी राहिली? डिप्लॉइड. कारण हे विदाउट मिओसिस आहे. हे कसं आहे? विदाउट मिओसिस. या ठिकाणी मिओसिसच झालेलं नाही आहे, डायरेक्ट एग तयार झालं. प्लस विदाउट फर्टिलायझेशन, याच्यापासून काय तयार होतं? सीड डेव्हलप होतं. आणि सीड सुद्धा कसं असतं? डिप्लॉइड. म्हणजे इथं फर्टिलायझेशन नाहीच आहे, विदाउट फर्टिलायझेशन काय झालेलं आहे? सीड तयार झालेला आहे. अँड दिस सीड इज कॉल्ड ॲज ॲपोमिक्टिक सीड. दिस सीड इज नोन ॲज ॲपोमिक्टिक सीड. ओके, हे क्लिअर आहे? हा पहिला वे आहे ज्यापासून ॲपोमिक्टिक सीड्स तयार होतात. ओके, पहिल्यांदा लक्षात ठेवा, डिप्लॉइड एग आहे. एग नेहमी तसं बघायला गेलं तर हॅप्लॉइड असती, पण या ठिकाणी डिप्लॉइड असायचं कारण काय? कारण मिओसिस झालेलं नाही आहे. विदाउट मिओसिस एग तयार झालं नाही. ही एग फर्टिलाइज न होता डायरेक्ट कशामध्ये कन्वर्ट झाली? सीडमध्ये कन्वर्ट झाली. सो इट इज कॉल्ड ॲज अ ॲपोमिक्टिक सीड. त्याला आपण काय म्हणतो? ॲपोमिक्टिक सीड. हा पहिला वे झाला. आता दुसरा वे आपल्याला बघायचा आहे. दिस इज द फर्स्ट वे टू फॉर्म द ॲपोमिक्टिक सीड. We have to discuss now second way of development of apomictic seed in citrus and mango. In citrus fruit and second one is mango.
ह्या दोन फ्रूट्समध्ये न्यूसिलार सेल्स जे असतात, फॉर एक्झाम्पल न्यूसिलार सेल म्हणजे परत एकदा सांगतो, हे इंटिग्युमेंट्स आहेत. ओके, दिस इज द इंटिग्युमेंट and here nucleus is present. These are the nucleus, or this is the nucleus tissue. Here is the embryo sac where egg is produced. This is embryo sac. Here nuclear cell which is diploid. The nuclear cells surrounding the embryo sac starts dividing. आता हे nuclear cells आहेत, it starts dividing and protrude म्हणजे तयार होणे किंवा बाहेर येणे, protrude as embryo sac. काय होते कळालं? खरं तर एका न्यूसिलस सेल पासून एक एम्ब्रियो सॅक तयार होती आणि त्याच्यापासून सीड तयार होतं. पण एम्ब्रियो सॅक जे आहे त्याच्या भोवती जे न्यूसिलर सेल्स आहेत ते डिवाइड व्हायला सुरुवात होतात. लक्षात ठेवा, ते डिवाइड व्हायला सुरुवात होतात आणि अशा भरपूर एम्ब्रियो सॅक्स तयार होतात. आणि भरपूर एम्ब्रियो सॅक्स तयार झाले की ते सगळे एम्ब्रियोमध्ये डेव्हलप होतात. ते काय होतात? एम्ब्रियोमध्ये डेव्हलप होतात आणि या एम्ब्रियोपासून ॲपोमेक्टिक सीड तयार होते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, रिप्रोडक्शन नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही आहे. डायरेक्ट न्यूसिलर सेल्स जे असतात, जे एम्ब्रियो सॅकच्या भोवती जे न्यूसिलर सेल्स असतात ते डायरेक्ट डिवाइड व्हायला सुरुवात होतात आणि डिवाइड झाले की त्याच्यापासून एम्ब्रियो सॅक तयार होते आणि त्यामध्ये एम्ब्रियो डेव्हलप होऊन सीड तयार होते. ओके, इन सच स्पेसिस ईच ओव्ह्यूल कंटेन मेनी एम्ब्रियो सॅक. म्हणजे आता समजा एका ओव्ह्यूलमध्ये एक एम्ब्रियो सॅक आपण म्हणत होतो, पण एम्ब्रियो सॅकच्या बाजूला असलेले जे काही न्यूसिलर सेल्स आहेत ते न्यूसिलर सेल परत डिवाइड व्हायला लागले, त्याच्या भरपूर एम्ब्रियो सॅक तयार झाल्या, त्याचे भरपूर एम्ब्रियोज तयार झाले, तर हे ॲपोमायटिक सीड सुद्धा मेनी ॲपोमायटिक सीड्स तयार झाले. लक्षात ठेवा. अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉलीएम्ब्रियो. ऑकरन्स ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इज कन्सिडर्ड ॲज पॉलीएम्ब्रियो. पॉलीएम्ब्रियो आपण कशाला म्हणतो? जर समजा एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होत असतील तर त्याला आपण पॉलीएम्ब्रियो असं आपण म्हणतो. तर हे सगळे ॲपोमॅटिक सीड्स जे असतात हे सीड्स आपल्याला ऑरेंज, सिट्रस, मँगो ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक एक्सपेरिमेंट आपण करू शकतो. संत्रं जे असतं, ऑरेंज सीड्स जे असतं ते सीड्स घ्यायचं, स्क्वीज करायचं, म्हणजे हातामध्ये ते सीड घ्यायचं आणि दाबायचं. दाबल्यानंतर त्यातनं वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळ्या साईजचे आपल्याला एम्ब्रियो बघायला मिळतील. हा त्याच्यावरचा एक एक्सपेरिमेंट आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे ॲपोमिक्सिस आणि पॉलीएम्ब्रियोबद्दल समजून घेता येईल. नेक्स्ट पॉईंट आपल्याला, आता आपण ॲपोमिक्सिस बघितलेला आहे, आता आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ ॲपोमिक्सिस बघायचं आहे. मी हायब्रिड व्हरायटीबद्दल थोडंसं तुमच्याशी डिस्कस करणार आहे. हायब्रिड व्हरायटी काय असते? म्हणजे ऑलरेडी आपण जे काय अन्नधान्य मिळवतो, म्हणजे शेतामध्ये लागवड केलेले जे काय वनस्पती असतात त्या वनस्पतीपासून, त्या पिकांपासून आपल्याला धान्य मिळत असतं, किंवा जे व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स असतील, तर त्याच्यापासून आपल्याला ॲक्च्युली फूड मिळत असतं किंवा अजून काही मटेरियल मिळत असतं. तर ही हायब्रिड व्हरायटी आहे. हायब्रिड व्हरायटी जर तुम्ही लावली शेतामध्ये तर ती भरपूर प्रोडक्शन आपल्याला मिळून देऊ शकते. म्हणजे प्रोडक्शनच्या बाबतीत काय प्रॉब्लेम नाही. हायब्रिड व्हरायटी म्हणजे दोन वेगवेगळ्या क्वालिटीचे जे काय प्लांट्स असतात ते प्लांट्स त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन करून जी व्हरायटी तयार केली जाते त्याला आपण हायब्रिड व्हरायटी असं म्हणतो. या ठिकाणी हायब्रिड व्हरायटी म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या, कारण ज्या विद्यार्थ्याला हायब्रिड व्हरायटी कळणार नाही त्याला हे ॲप्लिकेशन कळणार नाही. हायब्रिड व्हरायटी म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन मँगो ट्रीज आहेत आणि दोन्ही मँगो ट्रीज वेगवेगळ्या जेनेटिक कन्स्टिट्यूशनच्या आहेत किंवा वेगवेगळ्या जातीच्या आहेत आणि त्यांचं तुम्हाला हायब्रिड करायचं असेल तर ह्याचा मेल त्याचा फिमेल घेऊन आपल्याला एकत्र सेक्शुअल रिप्रोडक्शन घडवून आणावं लागतं आणि त्याच्यापासून आपल्याला हायब्रिड तयार करावं लागतं. त्याला आपण हायब्रिड असं म्हणतो. हायब्रिडपासून भरपूर म्हणजे भरपूर उत्पन्न मिळतंय, ह्यात काय वादच नाही आहे. भरपूर उत्पन्न मिळणार हायब्रिडमधून. पण हायब्रिडचा प्रॉब्लेम एकच आहे की हायब्रिड व्हरायटीज प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला नवीन तयार करावी लागते. त्याच्यापासून तयार होणारी जी प्रोजिनी आहे त्यातले जे कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे आता पहिल्यांदा आपण काय केलं बघा, दोन वेगवेगळ्या व्हरायटी एकत्र आणल्या,
त्याला आपण हायब्रिड म्हटलं. म्हणजे एकाच जातीच्या 2 व्हरायटी, समजा तांदूळ असेल किंवा गहू असेल तर 2 वेगवेगळे तांदूळ किंवा 2 वेगवेगळे गहू एकत्र आणून त्याच्यापासून जी नवीन तयार व्हरायटी आपण करतो त्याला आपण हायब्रिड व्हरायटी असं म्हणतो. ह्याची सीड फार्मर्सना, शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी तयार करणं गरजेचं असतं. कारण का प्रॉब्लेम आहे, कारण समजा तुम्ही हायब्रिड व्हरायटी जमिनीमध्ये रोवली, त्याच्यापासून प्लांट उगवून आलं, प्लांट उगवल्यानंतर त्याच्यापासून पुन्हा सीड्स तयार झाले, तर त्या सीडमध्ये काही कॅरेक्टर सेग्रिगेट झालेले असतात. म्हणजे जे आपण 2 प्लांट्समधून कॅरेक्टर हायब्रिडमध्ये आणलो ना, त्या हायब्रिडपासून तयार झालेलं जे सीड असणार आहे त्या सीडचे कॅरेक्टर्स हे सेग्रिगेट होतात पुढच्या जनरेशनमध्ये. त्यामुळं आपल्याला हवे असलेले गुण आपण एकत्र आणले आहेत, पण त्याच्यापासून निर्माण होणारी जी काय नवीन पिढी असते त्याच्यामध्ये ते गुण राहत नाहीत. हा सगळ्यात मोठा हायब्रिडचा प्रॉब्लेम आहे. मग आता ह्याला सोल्युशन काय? दुसरं म्हणजे हायब्रिड व्हरायटी तयार करणे हे कॉस्टली पडतं ना. हायब्रिड व्हरायटी कॉस्टली आहे, मग करणार काय? मग प्रॉब्लेमच आहे सगळ्यात मोठा. तर त्याला एक ॲप्लिकेशन आहे, त्याला एक सोल्युशन आहे, ते म्हणजे ॲपोमिक्टिक सीड्सचं सोल्युशन आहे. तुम्ही ॲपोमिक्टिक सीड्स त्या हायब्रिड व्हरायटीपासून जर मिळवला तर तुम्हाला प्रत्येक वर्षी सीड तयार करायची गरज लागणार नाही. हे समजतंय का? बघा, अतिशय गोंधळात टाकणारा शेवटचा या टॉपिकचा पॅरेग्राफ आहे NCERTच्या टेक्स्टबुकमधून. पहिल्यांदा तुम्हाला हायब्रिड व्हरायटी म्हणजे काय कळणं फार गरजेचं आहे. हायब्रिड व्हरायटीचे प्रत्येक वर्षी तुम्हाला सीड्स लावावे लागतात. त्याच्याऐवजी त्या हायब्रिड व्हरायटीपासून जर तुम्ही डिप्लॉइड एग तयार केलं आणि त्याच्यापासून डायरेक्ट ॲपोमिक्टिक सीड तयार केली, मागचं लेक्चर बघा ॲपोमिक्सिसचं, ॲपोमिक्टिक सीड तयार केली तर तुम्हाला दरवर्षी सीड्स लावावे लागणार नाहीत. कारण का ॲपोमिक्टिक सीड ही त्याच्यावरचं एक सोल्युशन आहे. आणि ॲक्च्युली हायब्रिड क्वालिटी ही एक्सपेन्सिव्ह असते, भरपूर पैसे वाया जाऊ शकतात, कॉस्ट भरपूर वाया जाऊ शकतात म्हणण्यापेक्षा त्याला खर्च जास्त येतो. त्याच्याऐवजी इफ दिस हायब्रिड्स आर मेड इन टू द ॲपोमिक्टिक्स देर इज अ नो सेग्रिगेशन ऑफ कॅरेक्टर ऑफ हायब्रिड प्रोजेनी. Then the farmers can keep on using hybrid seeds to raise the new crop year after year and he does not have any buy hybrid seeds every year. हे जे काही इम्पॉर्टन्स आहेत हे इम्पॉर्टन्स हायब्रिड इंडस्ट्रीजमध्ये आत्ता सध्या वापरले जातात आणि बरेचसेच त्या हायब्रिड ॲपोमिक्टिक सीडवरती आज काम चालू आहे इंडस्ट्रीमध्ये. त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते कॉन्स्टिट्यूशन हुडकण्याचं काम आत्ता सध्या चालू आहे. आणि त्याचबरोबर ॲपोमिक्टिक जीन्स जे असतात त्या हायब्रिड व्हरायटीजमध्ये ट्रान्सफर करता येतात का ह्याच्यावरती सुद्धा काम आत्ता सध्या चालू आहे.